बापू चव्हाण, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील काका जाधव, सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सागरभाऊ जाधव, त्याचबरोबर राज्य कार्यकारिणी सदस्य बापूसाहेब जाधव, राज्य कार्यकारिणीचे सदस्य आदिनाथ खराडे सर, त्याचबरोबर माळेसर तालुका अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मोहन नाना गाडगे, त्याचबरोबर वाहन चालक मालक संघाचे अध्यक्ष सचिनबाबू माने, बार्शी तालुका अध्यक्ष गणेश शिरतोडे, त्याच्यानंतर माढा तालुका अध्यक्ष राहुल मधने, मल्हारी शिंदे वधूवरती अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्र बापू चव्हाण देगाव, त्यानंतर माळेसर सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष पंकज भाऊ बोलरे, जय मल्हार क्रांती संघटनेचे संपर्क प्रमुख संतोष काळे पाटील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. पंकज बोलरे, मी स्वतः युवक अध्यक्ष सुधीर नाईक, आणि आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दौलतनाना शितोळे साहेब यांचे श्री साहेब आशिष वेलकर सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर मी राज्याचे अध्यक्ष आदरणीय अंकुशराव जाधव सर यांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करावे. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व बहुजनातील सामाजिक आणि राजकीय स्तरावर एकत्र आणण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आपण बहुजन परिवार संवाद मेळावा 2026 याचं आयोजन करत आहोत. या महाराष्ट्रातील बहुजन समाजात एक आपल्या मागण्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. दुसरं म्हणजे बहुजन समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी यापुढे महाराष्ट्रातील सर्व समाज घटक एकत्रित येऊन लढण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित येण्यासाठी हा मेळावा घेतो. या माध्यमातून आपण बहुजनांना हक्काचा आवाज याच्यातून निर्माण करतो. आज महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त प्रवर्गातील समाजाची परिस्थिती खूप हलाखीची आहे. शासन स्तरावर त्याला योग्य प्रतिनिधित्व मिळावं म्हणून, तसेच या भटक्या विमुक्तावर किंवा बहुजनातील समाजाची मुस्कटदाबी केली जात आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी भटक्या विमुक्त प्रवर्गातील ज्येष्ठ नेत्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आपण तमाम बहुजन संघटनेच्या समाजाच्या वतीनं 29 मार्च 2026 रोजी पंढरपूर या ठिकाणी बहुजन परिवार संवाद मेळावा आयोजित करत आहोत. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व समाज घटकातील समाज सहभागी होऊन एकत्रितरित्या बहुजन समाजाचे नेते जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेत संधी मिळवून देण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करण्यासंदर्भातला ठराव सर्व समाजाच्या प्रतिनिधीच्या वतीनं सर्वांच्या उपस्थितीत आपण तो ठराव या मेळाव्यामध्ये घेणार आहोत. आणि या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे भटक्या विमुक्त प्रवर्गातील अनेक समाज आपापल्या वेशभूषेमध्ये सहभागी होणार आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व समाज घटकाचे प्रमुख नेते या मेळाव्याला महाराष्ट्रातून उपस्थित राहणार.
हजारोच्या संख्येने वेगवेगळ्या समाज घटकातील भटक्या समाजातल्या ज्या 42 जाती आहेत त्याच्यातील हजारो समाज बांधव या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे, सुरुवातीला या कार्यक्रमाची सभा संपन्न होईल. त्यानंतर प्रमुख नेत्याच्या उपस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाकडे या समयी लोकनेते दौलतमाना शितोळे साहेब यांना प्रतिनिधित्व मिळवण्याच्या संदर्भात आपण साकडे घालणार आहोत. त्यानंतर आपण चंद्रभागेच्या पात्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतमाना शितोळे साहेब यांच्या प्रतिमेला अभिषेक करणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. प्रामुख्याने या मेळाव्यामध्ये भटक्या समाजातील 42 जातीचे नेते व समाज बांधव भगिनी महाराष्ट्रातून यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रामुख्याने रामोशी, बेरड, बेडर, वडार, नाभिक, कोळी, वंजारी, लोणारी, गुरव, कोलार, नंदीवाले, बंजारा अशा वेगवेगळ्या 42 जातीचे प्रमुख महाराष्ट्रातील नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि सर्वांच्या वतीने सर्वांमध्ये राजकीय आणि सामाजिक स्तरावर एकत्रित होऊन येणाऱ्या अडचणीला, येणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक सार्वजनिक व्यासपीठ आम्ही या बहुजन परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपण व्यासपीठ तयार करणार आहोत. आणि यातील प्रमुख मागणी या भटक्या समाजाला एक शासन दरबारी योग्य असे प्रतिनिधित्व मिळावं आणि येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या भटक्या समाजाच्या, भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या, बहुजनाच्या, सर्व समाजाच्या प्रमुख नेत्याच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व भटक्या समाजाच्या वतीनं आम्ही विधान परिषदेत लोकनेते दौलतमाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेत आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची मागणी आम्ही या मेळाव्याच्या निमित्तानं करणार आहोत. हा मेळावा आम्ही रेल्वे स्टेशनच्या समोर एक धर्मशाळा आहे, बिर्ला हाऊस धर्मशाळा, त्या रेल्वे स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी शेड उपलब्ध आहे. त्या ठिकाणी पार्किंगची उत्तम सोय होऊ शकते. सर्व कार्यकर्त्यांना भोजनाच्या सोयीला त्या ठिकाणी सोयीस्कर वाटलं. वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार. उपस्थित राहतील राज्यभरातून जवळपास आमच्या अंदाजे 5000 तरी त्या ठिकाणी बहुजनातील समाज वर्ग बंधू आणि भगिनी उपस्थित राहतील. अशा प्रकारचं नियोजन आणि 100% ते नियोजन आमचं यशस्वी होणार. त्याच्यामध्ये म्हणलंय अन्याय झालाय, परिस्थिती, यासाठी यापूर्वी संघटनेनं काय कार्य केले? याच्या अगोदर म्हणजे जवळपास संघटनेने 2014 पासून जय मल्हार क्रांती संघटना अस्तित्वात आली. जय मल्हार क्रांती संघटना याला नाव देण्याचं कारण जय मल्हार हे एकच की जय मल्हार म्हणजे खंडेराय. खंडेराय हे बहुजनाचं दैवत आहे, म्हणून आम्ही सर्व बहुजनाची चळवळ उभा करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना स्थापन केली. याच्या अगोदर या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये पण सांगोला एक गावामध्ये मुलीवर अत्याचार होता, त्यामुळे मोठ्या संख्येत आम्ही सांगोला तहसील कार्यालयावर